नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पुन्हा एकदा आपण एक टेरिडोफायटिक प्लांट किंवा ज्याला आपण फर्न म्हणतो, नेच्या म्हणतो तसं प्लांट समोर आहे। टेरिस व्हिटॅटा असं याचं बोटॅनिकल नाव आहे। खरं सांगायचं तर मराठीमध्ये याला नाव नाही, पण चायनीज लॅडर असं याला म्हटलं जातं किंवा शिडी ब्रेक फर्न असं देखील म्हटलं जातं। तर एक प्लांट अत्यंत महत्त्वाची जबाबदारी करतं, ते म्हणजे जमिनीमधून असणारा जड धातू काढून घेण्याची। त्यामध्ये खास आर्सेनिक, ज्या जमिनीमध्ये आर्सेनिक जास्त प्रमाणात आहे ते आर्सेनिक जमिनीतून शोषून अक्षरशः ती जमीन शुद्ध करण्याचं काम हे झाड करत असतं। मला वाटतं जेवढे प्लांट आर्सेनिक शोषणारे आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त आर्सेनिक शोषणारं झाड हे आहे। मी काही वैद्यांशी चर्चा केली, तज्ज्ञांशी चर्चा केली की याच्यामध्ये असणारं आर्सेनिक किंवा ज्याला मनशीळ म्हणतो आपण, ते या प्लांटमधून आपण वापरू शकतो का? तर बऱ्याच लोकांना याचं उत्तर माहीत नाही। माझा तज्ज्ञांना असा प्रश्न आहे की खरोखर या झाडांना शोषलेलं आर्सेनिक आहे ते आपण आपल्या आयुर्वेदिक औषधामध्ये वापरू शकतो का? दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे झाड हवा शुद्ध करण्यासाठी देखील काम करतं। फारसं तितकं त्याच्यावर रिसर्च झालेलं नाही, पण एक लिथोफायटिक फर्न किंवा सहज उगवणारा फर्न एक वेगळा विषय म्हणून तुमच्यासमोर मांडत आहे। तर आर्सेनिक, धन्यवाद।